नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. या कथेचं नाव आहे पिंपळावरचा मुंजा. याचा भाग दुसरा. आई, आई लवकर ये, मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय. चांगुणाबाई घरात शिरत असताना त्यांच्या मोठ्या मुलानं त्यांना सांगितलं. अरे हो, पण जरा विश्रांती घेऊ देशील की नाही, त्या म्हणाल्या. आई, मला एक मोठा कुत्रा सापडला, त्यांचा मुलगा उत्सुकतेने म्हणाला. तो आजारी असावा असं मला वाटतंय. सारखा बिचारा धापा टाकत होता, पण किती छान कुत्रा आहे तो. चांगुणाबाईच्या त्या मुलाचं वय अवघं 9 वर्षाचं होतं. त्याचे चिमुकले नेत्र आनंदाने चमकत होते आणि तो मोठ्या अपेक्षेने आपल्या आईकडे पाहत होता. त्या कुत्र्याच्या अंगावरून गाडी गेली की काय, चांगुणाबाईंनी विचारलं. नाही नाही, तो काही रस्त्यावरती नाही, आपल्या घराच्या पाठीमागील बागेत आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपल्या आंब्याच्या झाडाखाली मी त्याला पाहिला. चल मला दाखव. पण तो आजारी आहे, तू कशावरून ओळखलंस. अगं, तो सारखा धापा टाकतोय, फारच मोठा कुत्रा आहे, मला त्याच्याजवळ जायची पण भीती वाटते. आपण थोडं पाणी घेऊन जाऊ, कदाचित तो तहानला असेल. चांगुणाबाई मुलासह बाहेर पडल्या. शुभ्र चांदणं पडलं होतं. घराच्या पाठीमागे त्यांनी बराच भाजीपाला लावला होता. चांगुणाबाईंना बाग बगीचा लावण्याची आवड होती. स्वतःपुरता भाजीपाला त्या आपल्या जागेतच तयार करत. आंब्याच्या झाडाखाली पडून राहिलेला कुत्रा त्यांना स्पष्ट दिसला. आई, तो बघ. कुत्रा तांबूस रंगाचा आणि बराच मोठा होता. चिंचोळ्या लांबट तोंडावरून तो जातीवंत शिकारी कुत्रा आहे हे चांगुणाबाईंनी ओळखलं. त्यांना जवळ आलेला पाहताच कुत्र्यानं मान वर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही नीट ते जमलं नाही. मान सावरण्या इतकी त्याच्या शक्ती नव्हती. त्याची जीभ बाहेर पडली होती आणि दातही बाहेर आल्यासारखे दिसत होते. गरीब बिचारा, बऱ्याच दिवसाचा उपाशी असावा दिसतंय. पण या इतक्या चांगल्या कुत्र्याची दुर्दशा कोणी केली असेल. त्यांचा मुलगा घाबरून दूर उभा होता. चांगुणाबाई कुत्र्याच्या जवळ जाऊन खाली बसल्या आणि पाणी हाताच्या उंजळीत भरून त्यांनी ते कुत्र्याच्या तोंडाजवळ नेलं. आई, सांभाळ. हळूहळू कुत्र्यानं पाणी पिण्यास सुरुवात केली. त्याला थोडीशी हुशारी आली असं दिसताच चांगुणाबाईंनी त्याच्या मस्तकाला हाताचा आधार देऊन तांब्या त्याच्या तोंडाला लावला. अर्धा तांब्या रिकामा झाल्यानंतर कुत्र्याला बरीच हुशारी आली. ते पाहून चांगुणाबाईंचा मुलगा भीत भीत पुढे सरकला. आई, तो बरा होईल ना आता. गरीब कुत्रा आहे, त्याला प्रथम घरात नेलं पाहिजे, नाहीतर तो उपासमारीने मरून जाईल. पण या गरीब बिचाऱ्या कुत्र्याची अशी दुर्दशा कोणी केलं ते समजत नाही, चांगुणाबाई म्हणाल्या. त्याचा कंटाळा आल्यामुळे त्याला कोणीतरी घराबाहेर हाकलून दिलं असेल. पण असं कोण करू शकेल. पण बाळू, प्रथम आपण त्याला घरात नेऊ. त्याला खाऊ घातलं की तो ताजा तवाना होईल. नंतर तो कोणाचा कुत्रा आहे यासंबंधी विचार करू. पण आई, याला घरी कसं न्यायचं. याला उचललं पाहिजे. तू पाण्याचा तांब्या घे. चांगुणाबाईंनी खाली वाकून कुत्र्याला उचलले. उपासमारीने तो खंगला होता, तरी तो बराच जड होता. त्याला घरी नेणं काही सोपं नव्हतं. कसे बसे ते ओझे त्यांनी घरात आणले. आई, हा बरा झाल्यानंतर त्याला आपल्या घरी ठेवता येईल काय. मला कुत्रा खूप आवडतो. कदाचित ठेवता येईल, पण प्रथम आपण याला बरं केलं पाहिजे. चांगुणाबाईंनी कुत्र्याला स्वयंपाकघरात नेऊन एका कोपऱ्यात एका घोंगडीवर निजवलं. कुत्र्याला मुळीच हालचाल करता येत नव्हती. त्यांनी कुत्र्यासाठी 2 भाकरी गरम दुधात कुस्करून तयार केल्या आणि त्याला भरवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आई, सांभाळ, तो तुला चावणार नाही ना. नाही बाळू, कुत्र्याला आपला मित्र कोण ते चांगलं समजतं. कुत्र्याला भरवणं काही सोपं नव्हतं. बराच वेळ त्याला तोंडाची हालचालही करता येईना. बऱ्याच खटपटीने चांगुणाबाईंनी त्याला 2 भाकरी चारल्या आणि नंतर पुन्हा त्याला त्या कोंबडीवर निजवले. कुत्रा आता धापा टाकत नव्हता. तो डोळे मिटून स्वस्थ पडून राहिला होता. आई, तो बरा होईल ना. होय होय, तू आता जरा जेवायला बस. बाकीची मुलं तशीच झोपलेली दिसतात बिचारी. मुलांचं जेवण आटोपल्यानंतर चांगुणाबाई भांड्यांची आवरावर करताना कुत्र्याकडे पाहत होत्या. त्याला स्वस्थ झोप लागली असावी असं दिसलं. आपल्या मुलाने जर त्या कुत्र्याला पाहिलं नसतं तर तो नक्कीच जिवंत राहिला नसता असं त्यांना वाटलं.
आता त्या कुत्र्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नव्हतं. बाळू आपल्या इतर भावंडांशेजारी जाऊन अंथरुणावर झोपला. भांड्यांची आवरावर केल्यानंतर चांगुणाबाईंनी बाजारातून आणलेलं सामान पिशवी बाहेर काढलं. तोच त्यांच्या घराच्या पाठीमागे कोणीतरी शीळ वाजवली असं त्यांना वाटलं. ही खूण त्यांच्या ओळखीची होती. त्यांनी पुढे होऊन पाठीमागल्या दाराची खीळ काढली. कोणीतरी दार उघडलं आणि आपलं मुंडकं आत घातलं. त्या इस्माचे केस आणि दाढी वाढलेली होती, पण चर्येवरून तो मोठा रंगेलगडी असावा असं वाटत होतं. काय चांगू, तू अजून झोपली नाहीस? तुझ्यासाठी मी एक सशाची जोडी आणली आहे. आता उद्याच्या जेवणाची तुला काळजी करायला नको. नेहमीप्रमाणे त्यातला माझा वाटा द्यायला तू विसरू नकोस, तो हसत म्हणाला. तो आत आला. त्याचे कपडे पण साधारण प्रतीचे आणि फाटके होते. त्याच्या हातात 2 नळ्याची बंदूक होती आणि त्या बंदुकीच्या टोकाला मारलेले 2 ससे बांधलेले होते. दाजीबा, तुम्ही वारंवार आम्हाला शिकार आणून देता याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण तुमचा सुलतान कुठे दिसत नाही? तो बाहेरच रस्त्यावर उभा आहे. तो वाटेल त्याच्या घरात शिरत नाही, दाजीबा ठासून म्हणाला. तो दाराजवळ गेला आणि त्यांना हात मारली. सुलतान बेटा, इकडे ये. एक छोटासा कुत्रा धावत आत आला. आत येताच त्यानं शिपटी हलवली आणि दाजीबाकडे पाहिलं. नंतर तो तिथल्या कोपऱ्यात अस्वस्थ बसला. दाजीबानं ससे चांगुणाबाईच्या हवाले केले आणि बंदूक कुत्र्याला टेकूनच भिंतीजवळ उभी केली. तो चांगुणाबाईच्या जवळच पाटावर बसला. दाजीबा, जरा बसा, चहा करते. आज बरीच थंडी पण आहे, चांगुणाबाई म्हणाल्या. हो, चहा घेतल्याशिवाय इथून हालायचं नाही असं मी ठरवूनच आलो होतो. आता काही दिवस मला शिकारीसाठी बाहेर पडता यायचं नाही. काही दिवस मला लपूनच राहिलं पाहिजे. का ते तुला माहितीच आहे, दाजीबाने विचारले. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या जागेत चोरून शिकारी करता. हे बहुतेक उघडकीस झालं असणार, चांगुणाबाई हसून म्हणाल्या. हा दाजीबा इतका काही कच्चा नाही. मी माझे काम अगदी बेमालूम करत असतो. पण आता काही दिवस तरी मला हालचाल करता येणार नाही. तू धनंजयाचे नाव ऐकलेस काय? चांगुणाबाईंनी क्षणभर विचार केला आणि नंतर मान हलवीत त्या म्हणाले, नाही, मी कधी त्यांचं नाव ऐकलं नाही. पण आता तू ते नाव बऱ्याच वेळा ऐकशील. तो आपल्या या बाजूच्या शहरात आलेला आहे. त्या धनंजयला मी अतिशय घाबरतो. तो जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहे असं म्हणतात. तो त्या विजय हॉटेलात उतरलाय. आज मी बाजाराला गेलो असताना मला एकानं तो दाखवला. पण त्याच्याशी तुमचा काय संबंध? संबंध काहीच नाही. पण त्या धनंजयाने एखाद्याकडे सहज पाहिलं तर तो कशा प्रकारचा माणूस आहे हे तो ओळखतो असं म्हणतात. समज त्या बेट्यानं माझ्याकडे पाहिलं आणि मी चोरून शिकार करतो असं त्यानं ओळखलं तर माझी काय गत होईल? दाजीबा, तुम्ही त्या डिटेक्टिव्हला घाबरत असाल असं मला वाटत नाही, चांगुणाबाई हसून म्हणाल्या. इतक्यात दाजीबा त्या कोपऱ्यात झोपलेल्या दुसऱ्या कुत्र्याकडे पाहत आहे असं दिसतात त्या म्हणाल्या. मी या कुत्र्यासंबंधी तुम्हाला विचारणारच होते. तो आजारी आहे. आमच्या बाळूनं त्याला पाठीमागल्या बागेत धापा टाकीत बसलेला बघितला. त्याला मी इथे उचलून आणलंय. दाजीबानं तोंडातली वेडी फेकून दिली आणि आपल्या हातानं त्या कुत्र्याला चाचपून बघितलं. कुत्र्याजवळ गुडघे टेकून दाजीबा बराच वेळ त्याच्याकडे पाहत होता. दाजीबा, या कुत्र्याला काय झालं असेल असं तुम्हाला वाटतं? फक्त उपासमारीमुळे त्याची अशी अवस्था झाली आहे. बाकी त्याला कसल्या प्रकारची दुखापत नाही. तो बराच काळ भटकत राहिला कारणाने अशक्त झालाय. त्याच्या अंगाला चिखल लागलाय. पण हा एक चांगल्या जातीचा कुत्रा आहे. शिकारी कुत्रा आहे. या जातीचा एकच कुत्रा मी आपल्या बागात पाहिला होता. पण हा कुत्रा कोणाचा आहे तुला माहिती आहे काय? होय, मी याला याच्या धन्याबरोबर दिवसारात्री अनेक ठिकाणी फिरताना बघितलंय. हा कोणाचा कुत्रा आहे? हा केरोबाचा कुत्रा आहे. हा, केरोबाचा कुत्रा? आश्चर्याने चांगुणाबाई म्हणाल्या. तरीच मी त्याचे आज भुंकणे ऐकले नाही. हा कुत्रा केरोबाला सोडून एक क्षणभरही कुठे जाणं शक्य नाही. ही अतिशय इमानी जात आहे. चांगू, काहीतरी भानगड दिसते. हा कुत्रा इथे आला यावरून कैरोबाला काहीतरी अपघात घडलाय असं दिसतंय. नाहीतर हा कुत्रा या ठिकाणी दिसला नसता. केरोबा कुठे गेला असावा असं तुम्हाला वाटतं? चांगू तेच शोधून काढलं पाहिजे. चहा घेतल्यानंतर केरोबाच्या घरी जाऊन त्याचा कुत्रा येथे आहे त्याला सांगितलं पाहिजे. चहापान झाल्यानंतर दाजीबा म्हणाला, मी आता केरोबाकडे जातो. आणि तो आपल्या सुलतानला बरोबर घेऊन बाहेर निघाला. जणू काय फिरावयास चाललो आहोत अशा ऐटीनं दाजीबा काखेत बंदूक घेऊन चालला होता. इमानी सुलतान त्याच्या मागे शेपटी हलवत चालला होता. सुलतान, ही भारीच चमत्कारिक भानगड आहे, दाजीबा आपल्या कुत्र्याला म्हणाला. तो कुत्रा चांगुण्याच्या घरापर्यंत का जावा?
आणि त्याची अशी दुर्दशा का व्हावी? सुलतान त्याला काय उत्तर देणार? त्यानं दाजीबाच्या तोंडाकडे पाहून 2-3 वेळा आपली शेपूट हलवली. दाजीबा सुलतानसह पुढे निघाला. शुभ्र चांदणं पसरलं होतं. दाजीबाच्या सरावाचा तो रस्ता असल्यामुळे वेडी वाकडी वळणं घेत केरोबाच्या निवासस्थानाकडे दाजीबा चालला होता. विचारात घडला असतानाही आजूबाजूला कुठे एखादी सशाची सावट दिसते का तो ते पाहत होता. दाजीबा हा एक उत्कृष्ट शिकारी असून सावज कसेही लपून बसले असले तरी ते त्याच्या तीक्ष्ण दृष्टीला अचूक दिसते अशी त्याची ख्याती होती. आडवाटेने निघाल्यामुळे तो 20-25 मिनिटातच पिंपळाच्या रानाजवळ येऊन पोचला. चंद्रप्रकाशात झाडीत अर्धवट लपलेले केरोबाचे घर त्याने दुरूनच पाहिले. ते लहान आणि चौकोनी आकाराचे एक पडके घर होते. कित्येक ठिकाणचा चुन्याचा गिलावा ढासळून पडल्यामुळे आतल्या विटा दिसत होत्या. कित्येक वर्षात त्या घराची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. घराच्या खिडक्यांना काचा नव्हत्या. खिडक्यावर लाकडी झाडपे बसवली होती. त्यामुळे घरात दिवसाउजेडी प्रकाश शिरणं अशक्य होतं. दाजीबाला तिथे कसल्याच प्रकारची हालचाल दिसली नाही. सुलतान, तू इथे झाडाजवळ उभा राहा, अगदी हलक्या आवाजात दाजीबा म्हणाला. सुलतानला दाजीबानं तरबेज केलं होतं. धन्याने इशारा देताच तो निमूटपणे तिथल्या एका झुडपाआड उभा राहिला. दाजीबानं आपली बंदूक बाजूच्या एका खड्ड्यात लपवली आणि खिशातील आपला जुना टॉर्च बाहेर काढून तो हलक्या पावलानं केरोबाच्या मागील दाराकडे गेला. तिथल्या दाराजवळ कानोसा घेताच तिथे कोणीही नाही याबद्दल त्याची खात्री पटली. त्यानं दाराला हात लावताच दार लागलीच उघडले गेले. आतून कडीही घातलेली नव्हती. बोटानंच दाजीबानं दार ढकललं, त्याबरोबर ते उघडले गेले आणि अंधाराकडे दाजीबा पाहू लागला. दारावाटे आत घुसणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे त्याला समोरची खिडकीच काय ती दिसली. त्यानं नाकाने होण्याचा प्रयत्न केला. त्याला कसला तरी वास आला. थंडीचे दिवस असल्यामुळे आत कोणीतरी शेकोटी पेटवली असावी असा त्यानं तर्क केला. आत काय प्रकारे त्यावरून एकदा नजर फिरवली पाहिजे, तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याने आपला टॉर्च पेटवला. 2 पावलं आत जाताच तो थबकला. आत एकच खोली होती, पण अशा प्रकारची खोली त्यानं पूर्वी कधीच बघितली नव्हती. जणू काय ते जुन्या पुराण्या मालाचे दुकान आहे असं दिसत होतं. अनेक प्रकारच्या वस्तू तिथे रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिथे पाय ठेवायला पण जागा नव्हती. पुस्तके, पेट्या, वर्तमानपत्र, भांडी, काचेचं सामान वगैरे वस्तू एकमेकांवर रचून ठेवण्यात आले होते. मध्यभागी एक टेबल होते आणि त्या टेबलावर काही जुन्या चोपड्या आणि कागदांचा ढीग पडला होता. अरे बापरे, दाजीबा त्या टेबलाकडे पाहत म्हणाला. एवढ्या पैशात 10 गावं विकत घेता येतील. त्या टेबलावर कागदांचा ढीग नव्हता. त्या कोऱ्या नोटा होत्या. 5च्या, 10च्या, 100च्या नोटांची पुडकी ठेवली होती. इतक्या नोटा बिचाऱ्या दाजीबानं पूर्वी कधीच बघितल्या नव्हत्या. हा एवढा पैसा अशी या उघड्या दारात का ठेवून टाकलाय? याचा अर्थ काय? दाजीबा स्वतःशीच म्हणाला. एकाएकी त्यानं टॉर्च विझवला आणि मागे वळून पाहिले. सर्वत्र शांतता पसरली होती. पाठीमागल्या उघड्या दारातून चंद्रप्रकाश आत येत होता. दाजीबानं पुन्हा टॉर्च पेटवला आणि त्यानं टेबलाकडे पाहिलं. टॉर्चच्या प्रकाशात दूरच्या कोपऱ्यात असलेल्या एका खाटेचे पाय त्याला दिसले. ही मोठी चमत्कारिक जागा आहे, दाजीबा स्वतःशीच म्हणाला. कोणीतरी माझ्याकडे चोरून पाहताय असा मला सारखा भास होतोय. तो टॉर्चच्या प्रकाशात खोलीचा बाकीचा भाग बघू लागला. त्याला एक मोठी आराम खुर्ची दिसली. त्या आराम खुर्चीवर एक माणूस बसला होता आणि तो आपले डोळे टाणून पाहत होता. दाजीबा काही भित्रा नव्हता. वाघाशी टक्कर देण्याची त्याला सवय होती. तो माणसाला थोडीच घाबरणार. तो पुढे जाऊन त्या खुर्चीसमोर उभा राहिला. केरोबा दादा, मला तुमच्याकरता आता एक विशेष काही करता येणार नाही. खुर्चीत बसलेला माणूस पोशाखावरून बराच गबाळीत दिसत होता. त्याची मान जरा पुढे झुकली होती आणि त्याच्या मस्तकावर बरीच मोठी जखम झाली होती. दाजीबानं पुन्हा त्या खोलीवरून नजर फिरवली. तिथे अतिशय केरकचरा साठला होता. बरीच वर्ष ती जागा कोणी साफ केली नसावी असं दिसत होतं. आणि अशा या अव्यवस्थित खोलीत टेबलावर कितीतरी पैसे रचून ठेवलेले होते. ते कोणालाही पळवता आले असते. दाजीबानं पुन्हा दाढी खाजवली आणि त्या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहिलं. काही विचार केल्यानंतर त्याने आपली मान हलवली. झोपडीतून तो बाहेर पडला. त्यानं पूर्व दार ओढून घेतले आणि आपल्या कुत्र्याकडे गेला. सुलतान, तुला इथं पाऱ्यावर उभं राहायचंय, दाजीबा म्हणाला. या खेपेला एका ठार झालेल्या इस्मावर पहारा करायचाय हे लक्षात ठेव. दाजीबा धावत तिथून रस्त्यावर गेला. त्याला समोरून एक मोठी लॉरी येत असलेली दिसली.
ती मोटार शहराकडे चालली होती. दाजीबानं हाताच्या इशाऱ्याने ती थांबवली. काय भानगड आहे दाजीबा? ड्रायव्हरने विचारलं. हा, कोण? विष्णूपंत? दाजीबा म्हणाला. तुमच्यासारखा जुना मित्र यावेळी मला भेटावा हे आश्चर्यच म्हणायचं. मला शहरात जायचंय. दाजीबा शेजारी बसताच विष्णूपंतांनी लॉरी सुरू केली. लॉरी चालू असताना ते दोघं अधूनमधून बोलत होते. सर्व दिवसभर काम करून विष्णूपंत थकले होते आणि दाजीबाही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. आपण कशासाठी शहराकडे जात आहोत हे दाजीबानं विष्णूपंतांना कळू दिलं नाही. आठवड्याचा बाजार भरत असे त्या ठिकाणी दाजीबा खाली उतरला. विष्णूपंत लॉरी घेऊन पुढे निघून गेले. दाजीबा विजय हॉटेलकडे गेला. त्या शहरातले विजय हॉटेल प्रसिद्ध होते. दाजीबाजवळ जरी फारसे पैसे नसत तरी तो अधूनमधून त्या हॉटेलात जात असे. विजय हॉटेलचा मालक दाजीबाला चांगल्या प्रकारे ओळखत असे. दाजीबा बरोबर शिकारीच्या गोष्टी बोलण्यात त्याला मोठी मजा वाटत असे. या दाजीबा, हॉटेल मालक त्याला पाहताच म्हणाला. मी काही निराळ्या कामासाठी आलोय. दाजीबा म्हणाला. तुमच्या हॉटेलमध्ये एक प्रसिद्ध गृहस्थ उतरलेत, त्यांना भेटायचंय. तुम्हाला भेटायचंय? कोणाला? कशासाठी? मला माझ्या पापाचा कबुली जबाब द्यायचा आहे. दाजीबा हसून म्हणाला. मला त्या धनंजयाची भेट घ्यायची आहे. धनंजयांना भेटायचंय? खरे म्हणाल तर तुमच्यासारख्यांनी त्याच्या वाऱ्याला उभं राहता कामा नये. ते कुठे आहेत ते मला सांगा. ते वरच्या मजल्यावरील पहिल्या नंबरच्या खोलीत जेवायला बसलेत, मालक म्हणाला. दाजीबा पहिल्या मजल्यावरील त्या खोलीत शिरला. धनंजय तिथल्या टेबलावर बसून काही खाद्यपदार्थ खात होते. आपला फाटका कोट सावरत जेव्हा दाजीबा पुढे झाला तेव्हा त्यांनी मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं. आपण धनंजय ना? दाजीबाने विचारलं. होय, बसा. आपल्यासाठी काही खायला मागू काय? नको, मी एका महत्वाच्या बाबतीत आपल्याला भेटायला आलोय. धनंजयांनी पुढ्यातले ताट बाजूला सारले आणि म्हणाले. बोला, तुम्हाला काय सांगायचंय? मी तुम्हाला एका खुनासंबंधी माहिती द्यायला आलोय. तुम्ही कोणाचा खून केला काय? नाही महाराज, इथं शहराच्या बाहेर रानात राहणाऱ्या केरोबा नावाच्या माणसाचा खून झालाय. मी सहज तिथे गेलो असताना ते मला समजले. त्याच्या खुनाचं प्रकरण मोठं रहस्यमय दिसतंय. तुम्ही खोटं तर बोलत नाही ना? नाही साहेब, खरोखरी त्याचा कोणीतरी खून केलाय आणि त्याच्या समोर टेबलावर नोटांचा ढीग पडलाय. हा, काय म्हणता? दाजीबानं घाईघाईने झोपडीत पाहिलेल्या दृश्यासंबंधी त्यांना माहिती दिली. पण तुम्ही त्या झोपडीकडे कशाला गेला होतात? कुत्र्यामुळे जावे लागले साहेब. कोणता कुत्रा? दाजीबानं केरोबाच्या कुत्र्याची माहिती त्यांना सांगितली. आणि त्या झोपडीतल्या टेबलावर नोटांची पुडकी आहेत? होय महाराज, 100च्या तर असंख्य नोटा तिथे आहेत, अगदी करकरीत नोटा. मला या गोष्टीचं मोठं आश्चर्यच वाटतंय, धनंजय म्हणाले. मला ते ठिकाण दाखवाल काय? चला माझ्या बरोबर, दाजीबा म्हणाला. मी मोठ्या खुशीनं ते ठिकाण दाखवतो. इतके पैसे त्या टेबलावर कोणी ठेवले असतावेत? ते मला बघायचंय पण, धनंजय म्हणाले. पण तुम्ही आधी जेवून घ्या. हा हा. धनंजय दाजीबासह हॉटेलमधून काही वेळाने बाहेर पडले. तेथे बाहेर 2-3 मोटारी होत्या. माझा असा विचार, दाजीबाने बोलण्यास सुरुवात केली. इतक्यात विचार करू नका, धनंजय म्हणाले. त्यांनी तिथल्या एका भपकेबाज मोटारीचे दार उघडले आणि दाजीबाला आपल्या शेजारी बसायला सांगितले. लागलीच मोटार केरोबाच्या घराच्या दिशेने धावू लागली. या प्रकारच्या भानगडीत अतिशय सावधगिरी बाळगावी लागते, धनंजय म्हणाले. आणि म्हणूनच मी हॉटेलच्या बाहेर पडताच तुम्हाला गप्पा राहायला सांगितलं. इथं कोणी लपून राहिलं होतं की काय? त्याबद्दल नक्की काय सांगता येणार नाही, पण जर कोणी तिथे असतं तर त्यांनी तुमचं बोलणं नक्कीच ऐकलं असतं. काही वेळाने दाजीबा म्हणाला. साहेब, मी रात्रीच्या वेळी रानावनातून फिरणारा माणूस आहे. पण का कोणास ठाऊक त्या केरोबाच्या घराची मला एक दहशत वाटते. दाजीबा, तुमच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला, पण प्रथम तुमच्या त्या कुत्र्यासंबंधी मला माहिती सांगा. कुत्र्यासंबंधी माहिती? दाजीबानं आश्चर्याने विचारलं. होय, तो कुत्रा केरोबाचाच आहे हे तुम्ही कसे काय ओळखले? त्या जातीचा दुसरा कुत्रा आमच्या या भागात नाही. तो केरोबाचाच आहे हे मी शपथेवर सांगू शकतो. तुम्ही शिकारी आहात आणि रात्रीच्या वेळी दुसऱ्याच्या हद्दीत शिरून तोडून शिकार करता, हे बरोबर ना? धनंजयाने विचारलं. दाजीबाला हे ऐकून आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, मी सृष्टी सौंदर्याचा चाहता आहे. रात्री दिवसा सृष्टीच्या स्वरूपात कसा कसा बेरबदल होतो ते पाहून मला मोठा आनंद होतो. दाजीबा, तुम्ही रात्रीच्या वेळी सशाची शिकार करण्यासाठी बाहेर पडता
त्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या सर्व कुत्र्यांची माहिती झाली आहे, बरोबर ना? त्यांच्या प्रश्नाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत दाजीबा म्हणाला, तो कुत्रा केरोबाचा आहे यात मुळीच शंका नाही. दाजीबा, तुम्ही त्याला पूर्वी कधी पाहिले होते? दाजीबा दाढी खाजवत म्हणाला, त्याला यापूर्वी नक्की कधी पाहिला होता हे मला काय आठवत नाही. तुम्ही त्या कुत्र्याला बऱ्याच वेळा पाहिला होतात काय? होय, अहो नेहमी रात्रीच्या वेळी मी त्याला पाहत असे. रात्रीच्या वेळी? दिवसा तुम्ही त्याला कधी पाहिला नाही काय? तो कुत्रा आपल्या धन्याच्या छायेप्रमाणे होता. केरोबा दिवसा उजेडी कधी बाहेर पडत नसे. तो अतिशय कंजूस होता आणि कोणाकडेही त्याचं जाणं येणं नव्हतं. केरोबा कुत्र्यास घेऊन रात्री फिराव्यास निघायचा काय? आता कसं बरोबर ओळखलं? दाजीबा म्हणाला, यावरून तो आपल्या कुत्र्याची योग्य काळजी घेत असावा असं दिसतंय. हो, तो कुत्रा त्याचा रखवालदारच होता आणि त्याच्यावर त्याचं अतिशय प्रेम होतं. मोटार आता पिंपळाच्या पाराजवळ पोचली होती. दाजीबानं ती उभी करण्यास सांगितलं. धनंजय खाली उतरल्यानंतर दाजीबा मार्ग दाखवण्यासाठी पुढे निघाला. झाडीतील काही वळणं ओलांडल्यानंतर धनंजयांना दूर असलेलं केरोबाचं घर दिसू लागलं. समोरून एक कुत्रा धावत येत होता. तो दाजीबाचा कुत्रा असावा हे त्यांनी ओळखलं. सुलतानाने आपल्या धन्याला दुरूनच ओळखलं होतं. तो पुढे येऊन शेपटी हलवत उभा राहिला. कुत्र्याजवळ येताच दाजीबा काहीतरी पुटपुटला. तो काय म्हणाला ते धनंजयांना ऐकू गेलं नाही, पण तो कुत्रा त्यांच्याबरोबर आला नाही. त्याच जागी बसून राहिला. त्यावरून दाजीबानं त्याला तिथे पाऱ्यावर बसवले असावे असा त्यांनी तर्क केला. दाजीबा त्यांना घेऊन घराच्या मागील दारी गेला. घराजवळ जाताच तो एका बाजूला उभा राहिला. धनंजयांनी आपली टॉर्च बाहेर काढला आणि पेटवला आणि त्या आतमध्ये शिरले. टॉर्चच्या प्रकाशात खुर्चीवर बसलेला माणूस त्यांच्या दृष्टीस पडला. ते हळूहळू पुढे झाले आणि त्या खुर्चीसमोर उभे राहिले. दाजीबा दाराजवळ उभा होता. तो ठार झाला यात शंका नाही, दाजीबा म्हणाला. हो बरोबर, यात मुळीच शंका नाही, धनंजय म्हणाले. धनंजय खाली वाकून मृत केरोबाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. दाराजवळ उभा असलेला दाजीबा अतिशय अस्वस्थ झाला होता. येथून केव्हा एकदा बाहेर पडतोय असं त्याला झालं होतं. तेथे भयान शांतता पसरली होती. धनंजयाचे तपासण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दारात उभे असलेल्या दाजीबाकडे पाहिलं. ते म्हणाले, दाजीबा, हा खून आहे. तू पोलिसांना ही बातमी कळवली पाहिजेस. मी? अस्वस्थ होऊन दाजीबाने विचारलं. हो, धनंजय म्हणाले, मला इथून हलता येणार नाही, तेव्हा तुलाच ती कामगिरी केली पाहिजे. दाजीबाला पोलिसांबद्दल फारसं प्रेम वाटत नव्हतं. त्यामुळे तो मोठ्या नाखुशीने तिथून निघून गेला. धनंजयांनी तिथे असलेला दिवा पेटवला. त्याबरोबर तिथे आता स्वच्छ प्रकाश पडला. त्यांनी टेबलावर पडलेल्या त्या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहिलं. त्या खऱ्या आहेत की काय तेही पाहिलं. या नोटा इतकी वर्ष कुठे असाव्यात? या काही वापरलेल्या नोटा दिसत नाहीत. ते स्वतःशीच पुटपुटले. त्या नोटांजवळ पडलेल्या चोपड्या त्यांनी पाहिल्या आणि त्यापैकी एक त्यांनी उघडली. आत कोणाची तरी नावे आणि पत्ते लिहिले होते. मुंबई, पुणे वगैरे दूरदूरच्या शहरात राहणाऱ्या लोकांचे ते पत्ते होते. केरोबा त्या एकाच खोलीत राहत होता आणि आपण कोणत्या प्रकारे आयुष्य घालवतो याबद्दल त्याला मुळीच फिकर नव्हती. धनंजयांना एका कोपऱ्यात एक मोठे कपाट दिसले. ते त्यांनी उघडले. कुत्र्याला लागणाऱ्या अनेक वस्तू, अनेक खाद्यपदार्थ तेथे डब्यात भरले होते. धनंजयांनी ते कपाट बंद केले आणि ते दाजीबाची वाट पाहत बसले. काही वेळानं दाजीबा परत आला. तो धावत आल्यामुळे त्याला दम लागला होता. तो धापा टाकत म्हणाला, पोलीस येत आहेत, पण मला काही ते आवडत नाहीत आणि म्हणूनच मी तुझ्याबरोबर इथे आलो. धनंजय म्हणाले, म्हणजे मला तुम्ही चोर भामटा समजलात की काय? खून झालाय असं तू सांगितलंस त्यावर माझा विश्वास बसला नव्हता, पण या नोटांकरता मी इथे आलो. पण केरोबा मेला हे मी तुम्हाला सांगितलं होतं. होय, ते खरं, पण वृद्ध माणसाला स्वाभाविकपणे मृत्यू येणं शक्य असतं. हा खून आहे असं तुला का वाटलं? त्या प्रश्नानं दाजीबाचा गोंधळ उडाला. त्याला काही उत्तर देता येईना. सवयीप्रमाणे त्याने बराच वेळ दाढी खाजवल्यानंतर म्हणाला, मी जेव्हा या घरात शिरलो तेव्हा मला इथल्या शेगडीचा वास आला. केरोबानं शेगडी पेटवली होती, त्या अर्थी तो नेहमीप्रमाणे हालचाल करत असावा असं सिद्ध नाही का होत? तितक्यात बाहेर मोटारीचा आवाज आला. त्यावरून पोलीस तिथे आले असावे हे दोघांनी ओळखलं. दाराकडे जात दाजीबा म्हणाला, मी आता घरी जातो. माझी बायका मुलं वाट पाहत असतील.
रात्र बरीच झाली आहे, आता काही मला जास्त वेळ थांबता येणार नाही. दाजीबा थांब, तुला जाता येणार नाही. पोलिसांची इतकी भीती वाटण्याचं काय कारण? तू खून केलास काय? हा नाही नाही हो, ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? दाजीबा घाबरून म्हणाला. तर मग गप्प राहा आणि इथून जाऊ नकोस. बाहेर पावलांचे आवाज ऐकू आले आणि पोलीस आत शिरले. त्यांना पाहता दाजीबा एका बाजूला उभा राहिला. एक इन्स्पेक्टर, एक हवालदार, 2 शिपाई आत आले होते आणि दुसरे 2 शिपाई दाराबाहेर थांबले होते. इन्स्पेक्टर शाणेंनी धनंजयांना ओळखून नमस्कार केला. ते म्हणाले, अहो काही तासापूर्वीच आपण भेटलो होतो. आता पुन्हा ही दुसरी भानगड तुम्ही शोधून काढलीत. ही खुनांची रहस्य तुमच्या पाठीमागून चालत येतात की काय असं वाटतंय? हे रहस्य काय मी शोधून नाही काढलं, धनंजय म्हणाले. याचं सर्व श्रेय त्या पलीकडच्या पडताळाला टेकून उभ्या राहिलेल्या सद्गुरस्थांना आहे. इन्स्पेक्टरांनी मागे वळून पाहिलं. हा कोण, दाजीबा? तू हा खून शोधून काढलास? दाजीबानं केरोबाच्या कुत्र्याची हकीकत त्यांना सांगितली. तू त्या कुत्र्याला आणि केरोबाला पाहिलेला किती दिवस झालेत? शहाण्यांनी विचारलं. नक्की काही सांगता येणार नाही, पण बऱ्याच दिवसात मी त्यांना पाहिलं नव्हतं, दाजीबा म्हणाला. केरोबा या कुत्र्याची काळजी वाहत होता यात शंका नाही, धनंजय म्हणाले. इथल्या या कपाटात कुत्र्याला लागणारे नाना प्रकारचं खाद्य साठवून ठेवलं आहे. होय, केरोबा आपल्या कुत्र्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होता, दाजीबा म्हणाला. तो कुत्रा फार चांगल्या प्रकाराचा होता हे मलाही माहित आहे, शहाणे म्हणाले. त्या झोपडीच्या आसपास जर कोणी आलं तर तो मोठ्याने भुंकत असे. मी त्याचं भुंकणं अनेकदा ऐकलंय. दाजीबा, तुला कुत्र्याबद्दल चांगलीच माहीत असणार, धनंजय म्हणाले. हो, तू त्या कुत्र्याला पाहिलायस. तो किती दिवसाचा उपाशी असावा असं तुला वाटतं? प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. कुत्रा अगदी झाडकुळा आहे, त्यावरून त्यानं बरेच दिवस काही खाल्लं नसावं असं वाटतंय. तो किती दिवसाचा उपाशी आहे याबद्दल तुला काही अंदाज करता येत नाही? निदान 3-4 दिवस तरी, असं मला वाटतं. हे पहा, त्या कोपऱ्यात कुत्र्याच्या पाण्याचं भांड आहे, धनंजय म्हणाले. ते पाण्याने भरलंय, पण पाण्यावर धुळीचा थर साचलेला आहे. बऱ्याच तासात त्या पाण्याला कुत्र्याने तोंड लावलेलं नाही, पण इथल्या तर सर्व वस्तूंवर धूळ पसरली आहे, इन्स्पेक्टर शाणे म्हणाले. फक्त त्या खिडकीखाली पडलेल्या पार्सलवर धूळ नाही. तिथल्या एका खिडकीखाली पिवळसर कागदात बांधलेलं एक पार्सल पडलं होतं. त्या जागेतील इतर वस्तूंच्या मानानं ते पार्सल स्वच्छ दिसत होतं आणि खिडकी पण अर्धवट उघडी होती. शाणे त्या खिडकीजवळ गेले आणि म्हणाले, इथं या खिडकीखाली रक्ताचा डाग पडलेला आहे. तो डाग मी पाहिलाय, धनंजय म्हणाले. त्या खिडकीला कडी नाही, तार अडकवून ती बंद करण्यात येत आहे. कोणीतरी ते पार्सल आत सारलं तेव्हा त्या तारेनं त्याचा हात कापला असावा आणि त्याचंच ते रक्त त्या खिडकीवर पडलं असावं. मग तो बस कंडक्टरच असला पाहिजे, शहाणे म्हणाले. मुंबईहून येणाऱ्या कित्येक वस्तू कंडक्टर मार्फतच इथे पोहोचवण्यात येतात. धनंजयांनी ते पार्सल उचलून घेतलं आणि म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर दिसतंय. हे पार्सल काही पोस्टाने पाठवण्यात आलेलं नाही. या पार्सलात कुत्र्यासाठी मागवलेली बिस्किट आहेत. केरोबा कुत्र्याची इतकी काळजी वाहत होता तर मग तो कुत्रा येथून पळाला का आणि त्याची उपासमार का व्हावी? इन्स्पेक्टर शहाणे विचार करत म्हणाले. अद्याप आमचे डॉक्टर कसे काय आले नाहीत? नंतर ते केरोबाच्या प्रेताकडे गेले, म्हणाले, मस्तकावर बसलेल्या फटक्यामुळे त्याचा प्राण गेला असावा. मला तसं वाटत नाही, धनंजय म्हणाले. पण डॉक्टर आल्यानंतर त्यांचं आपण मत विचारू. शेगडीजवळ एक कुदळ वेडीवाकडी पडली होती आणि तिच्या टोकाला रक्त लागलं होतं. या कुदळीवर पडल्यामुळे त्याला ती जखम झाली असावी असं मला वाटतंय, धनंजय म्हणाले. तर मग तो स्वतःच कुदळीवर आपटला की काय? हो, माझी तशीच कल्पना आहे. शहाण्यांनी रोखून धनंजयांकडे पाहिलं आणि ते नंतर जवळ जाऊन मृताच्या तोंडाचा वास घेतला. ते आश्चर्याने म्हणाले, धनंजय, सायनाईडचा वास येतोय. हो, मी पण ते पाहिलंय, धनंजय म्हणाले. पण डॉक्टर येईपर्यंत आपण थांबूया. पण या वृद्ध, कंजूष आणि एकांतप्रिय माणसाचा खून कोणी आणि का करावा? त्याची सर्व संपत्ती तर इथे टेबलावर उघडी पडली आहे. या नोटा शेजारच्या चोपड्या जर तुम्ही उघडून पाहिल्या तर त्याचा खून करायला तयार असलेले शेकडो नावं तुम्हाला आढळतील, धनंजय म्हणाले. धनंजयांनी काही स्पष्टीकरण करण्यापूर्वीच डॉक्टर तिथे आले. त्यांनी लागलीच प्रेताची तपासणी केली आणि नंतर ते म्हणाले,
याने विष घेतल्यानंतर हा गुंगीत त्या कुदळीवर आपटला असावा असं दिसतंय, पण निश्चित मत देण्यापूर्वी मला अधिक तपासणी करावी लागेल. शहाण्यांनी आपली मान हलवली. डॉक्टरांकडून काही विशेष मदत होईल अशी त्याची अपेक्षा नव्हती. डॉक्टर, तुम्ही या माणसाला पूर्वी कधी बघितलं होतं काय? धनंजयाने विचारलं. डॉक्टरांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, नाही, मी याला पूर्वी कधी पाहिलेलं नाही. हा माणूस तसा कधी घराबाहेर पडत नसे असं मी ऐकलंय. तुम्ही याला शहरात किंवा इतर ठिकाणी एकदा सुद्धा नाही पाहिलं? धनंजयांनी पुन्हा विचारलं. नाही, यापूर्वी मी त्याला कधीच पाहिलं नाही. डॉक्टर तिथून निघून गेल्यानंतर शहाणे टेबलावरच्या चोपड्या चाळू लागले. या काही जमा खर्चाच्या चोपड्या नाहीत, ते म्हणाले. यात नुसती नावं आणि पत्ते लिहिलेले आहेत. तीच तर चमत्कारी गोष्ट आहे, धनंजय म्हणाले. त्या नावावरून त्या इस्माशी केरोबाचा काहीतरी व्यवहार असावा असं दिसतंय, पण तो कोणत्या प्रकारचा व्यवहार असावा या संबंधी काही माहिती नाही. या पेशावरून इथं काहीतरी धंदा चालत होता हे उघड आहे. रात्रीच्या वेळी इथे बरीच माणसं येत असत. पाठीमागून एक आवाज आला. त्यांनी चमकून मागे पाहिलं. दाजीबा थोडा पुढे आला होता. कोणत्या प्रकारची माणसं येत होती? इन्स्पेक्टर शहाणेंनी विचारलं. ते मला सांगता येणार नाही. मी लांबूनच त्यांना फक्त पाहिलंय. कोणाच्या नजरेस पडण्याची त्यांची इच्छा नसल्यामुळे ते रात्रीच्या वेळी इथे येत असावे. तू त्यांना झोपडीत शिरताना पाहिलंस का? हो. ते फक्त रात्रीच्या वेळी इथे येत असत. हो. आणि त्यावेळी तो कुत्रा भुंकत असे काय? धनंजयाच्या त्या प्रश्नानं दाजीबाला आश्चर्य वाटलं. काही वेळ त्यानं सवयीप्रमाणे दाढी खाजवली आणि तो म्हणाला, अशा वेळी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येईल, पण तो लागलीच बंद होईल. यावरून त्याचा मालक त्याला दम देऊन गप्प बसवत असे असा माझा तर्क आहे. केरोबाकडे येणारे ते लोक कोणत्या वाहनाचा उपयोग करत असत? धनंजयाने विचारला. त्याबद्दल काही सांगता येत नाही. या ठिकाणची झाडी सुद्धा बरीच दूरवर पसरलेली आहे. या रानात मोटारी, सायकली, इतकंच काय तर लॉरी दडून ठेवता येईल, दाजीबानं उत्तर दिलं. इन्स्पेक्टर शहाण्यांनी संशयानं दाजीबाकडे पाहिलं आणि ते म्हणाले, तू खरं सांगतोयस ना हे सगळं? खोटं बोलण्याचं कारणच नाही साहेब, दाजीबा म्हणाला. निरनिराळ्या प्रकारचे लोक येत होते हे त्यांच्या चालीवरून आणि हालचालीवरून मी ओळखलंय. दाजीबा खरं बोलत होता याबद्दल शहाण्यांची खात्री पटली. दाजीबा म्हणजे रानातील किडा होता. वासावरून, आवाजावरून तो सावज ओळखत असे हे त्यांना माहीत होतं. दाजीबांना पुरवलेल्या माहितीने या प्रकरणाचं सर्व स्वरूप बदललं होतं. एका निरुपद्रवी, एकांतवासी, कंजूस माणूस शहरात बाहेरच्या एका झाडीत राहत होता ही गोष्ट खोटी ठरली होती. त्या एकांताच्या जागेचा फायदा घेऊन तिथे राहणारा इसम काहीतरी कारस्थानं करण्यात आणि पैसे गोळा करण्यात घडला होता असं दिसत होतं. धनंजय एकाएकी म्हणाले, दाजीबा, मला तो केरोबाचा कुत्रा पाहायचा आहे. चला, मी दाखवतो तुम्हाला, दाजीबा म्हणाला. शहाणे म्हणाले, धनंजय, तुम्ही तिथून परत येताना इकडे याल ना? तुमची इच्छा असेल तर येईन की जरूर. धनंजय आणि दाजीबा बाहेर पडले. तेथून काही अंतरावर उभे असलेल्या सुलतानजवळ पोहोचले. तेव्हा त्यांनी काही विशिष्ट प्रकारे आपली शेपटी हलवली आणि तो तोंडातल्या तोंडात गुरगुरला. आपण ज्यावेळी आलो तेव्हा हा तुझा कुत्रा गप्प होता. धनंजयाच्या कानाजवळ तोंड नेऊन दाजीबा म्हणाला, कोणीतरी झुडपाआड उभं राहून आपल्याकडे पाहतंय असं सुलतान सुचवत आहे. दाजीबानं झुडपाआड चढवलेली बंदूक उचलून घेतली आणि आपल्या कुत्र्याला इशारा केला. त्याबरोबर सुलतान त्याच्याबरोबर निघाला. सुलतान अधूनमधून थांबून पाठीमागे वळून पाहत होता. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्याला सुचवायचं आहे, दाजीबा म्हणाला. आणि हा पाठलाग करणारा इसम पोलिसांपैकी खात्रीनं नाही. सुलतानाच्या वागणुकीवरून कोणीतरी नवखा माणूस लपून आपला पाठलाग करत आहे. दोघेही अगदी हलक्या आवाजात बोलत होते. त्यामुळे जो कोणी त्यांचा पाठलाग करत होता त्याला त्यांचे म्हणणे ऐकू जाणे शक्य नव्हते. आपण झोपडीतून बाहेर पडताच कोणीतरी आपला पाठलाग केला आहे आणि तुझ्या कुत्र्यानं आपलं अस्तित्व ओळखलंय हे त्याच्या लक्षात आलं असावं, धनंजय म्हणाले. माझ्या सुलतानला अशा कामात मी चांगलाच तरबेज बनवलाय, धनंजय एकाएकी म्हणाले. चल, आता आपण चांगुणाबाईच्या घरी जाऊ. त्यांच्याकडून काही महत्वाची माहिती मिळेल. त्यांची युक्ती चाणाक्ष दाजीबाच्या लगेच लक्षात आली. तोही मोठ्याने म्हणाला, आपण मोटारीने जायचं काय? होय, मोटारीनं आपल्याला जलद पोचता येईल. चांगुणाबाईचं घर इथून किती दूर आहे? फार तर 2 मैल. मोटारीच्या रस्त्याला लागूनच आहे. ते दोघेही कुत्र्यासहित धनंजयांच्या मोटारीजवळ गेले.
दाजीबा धनंजयाच्या शेजारी बसतात कुत्रा गाडीत चढून त्यांच्या मांडीवर बसला. अद्यापही मान वळून तो मागे पाहत होता. धनंजयांनी मोटर चालू केली. अद्यापही आपला पाठलाग चालला असेल काय? दाजीबानं त्यांना विचारलं. 1 मिनिटाच्या आत आपल्याला समजेल, धनंजय म्हणाले. तेथून सुमारे पाव मैल अंतर गेल्यानंतर रस्त्याला वळण आहे असे पाहून धनंजयांनी आपली मोटार एका बाजूला उभी केली. 1-2 क्षणातच त्यांनी पाठीमागून येणाऱ्या मोटारीचा आवाज ऐकला. त्या मोटारीनं पुढील दिवे पेटवलेले नव्हते आणि इंजिनचा फारसा आवाज येत नव्हता. ती मोटर चालवणाऱ्याला धनंजयांची मोटर उभी असलेली पाहताच आश्चर्य वाटलं असावं, पण ती मोटर थांबली नाही किंवा तिचा वेग कमी झाला नाही. धनंजयांच्या मोटारीच्या बाजूनं ती पुढे निघून गेली. विचार करत धनंजयांनी आपली मोटर सुरू केली. आता आपला पाठलाग करणारा तोच इसम असा काय? दाजीबानं विचारलं. कदाचित असेलही. धनंजयांची मोटार वेगानं चालली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी होती. मोटार लपवण्या येण्यासारखा तेथे शेकडो जागा होत्या. चांगुणाबाईंच्या घराजवळ पोहोचेपर्यंत त्यांना ती मोटार काही आढळली नाही. दाजीबाच्या सूचनेप्रमाणे धनंजयांनी मोटार थांबवली आणि ते दोघे व सुलतान खाली उतरले. दाजीबानं खुणेनेच सुलतानला त्या मोटारीजवळ उभं राहण्यास सुचवलं. दाजीबानं पुढे येऊन दार ठोठावलं आणि म्हणाला, चांगू, दार उघड, मी आलोय दाजीबा. सांगुणाबाईंनी दार उघडलं आणि त्या म्हणाल्या, दाजीबा तुम्ही आलात आणि हे कोण आहेत तुमच्या बरोबर? केरोबाचा कुत्रा नेण्यासाठी आलेत काय? नाही चांगू, हे धनंजय. थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्या संबंधी तुला सांगितलं ना. आम्ही आत आलो तर चालेल का? अहो दाजीबा, हे काय बोलणं झालं का? या या आत या. तुम्हाला अशा रात्रीच्या वेळी त्रास दिल्याबद्दल मला वाईट वाटतंय, धनंजय म्हणाले. मी त्या कुत्र्याला पाहण्यासाठी इथं आलोय. या की, मला त्यापासून काही त्रास नाही, चांगुणाबाई म्हणाले. त्या त्यांना बरोबर घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. तो कुत्रा अद्यापही एका घोंगडीवर पडून राहिला होता. तो जरी अशक्त झालेला दिसत होता तरी आता त्याला शांत झोप लागलेली दिसत होती. धनंजय कुत्र्याजवळ जाऊन खाली वाकले आणि त्यांनी एका हातानं त्याचा डोळा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर कुत्र्यानं थोडीशी हालचाल केली. धनंजयांनी कुत्र्याचा जबडा उघडून पाहिला आणि नंतर त्याच्या सर्वांगावरून हात फिरवला. तुम्ही काय पाहताय? दाजीबानं विचारलं. या कुत्र्याला विष देण्यात आलंय की काय ते मी पाहत होतो, पण तसं काही झालेलं दिसत नाही. दाजीबा, तुझंच म्हणणं बरोबर आहे. हा कुत्रा कुठेतरी बराच काळ भटकत होता, त्यामुळे तो अतिशय दमलाय आणि पॉसमारीने त्याची दुर्दशा झाली. पण त्याने आपल्याला धन्याला सोडावं का? चांगुणाबाईंनी विचारलं. हे मला समजलं तर बरं झालं असतं, धनंजय म्हणाले. नंतर ते अगदी हलक्या आवाजात दाजीबाला म्हणाले, तू इथं चांगुणाबाईंशी काहीतरी बोलत बस, मला थोडंसं काम उरकायचंय. चांगुणाबाईंच्या लक्षात जरी आलं नाही तरी त्यांचा हेतू दाजीबांच्या लक्षात आला होता. ते काहीतरी विषयावर चांगुणाबाईंशी मोठमोठ्याने बोलू लागले. धनंजय मुळीच आवाज न करता दाराजवळ गेले आणि ते अचानक दरवाजा उघडून बाहेर पडले. तेथून 1 फुटावरच एक इसम उभा होता. त्यांना पाहता तो दचकला आणि मागे सरला. शांत उभा राहा, धनंजय शांतपणे म्हणाले. तो इसम पुतळ्याप्रमाणे निश्चल उभा राहिला. त्यानं आपल्या कोटाची कॉलर वर चढवली होती आणि डोक्यावरील हॅट बरीच खाली ओढले होते. आपला चेहरा कोणाच्या दृष्टीस पडू नये असा त्याचा उद्देश असावा. पिंपळाच्या पारापासून इथपर्यंत तू माझा पाठलाग केलास, हे खरंय की नाही? धनंजयाने विचारलं. दोघेही एकमेकांकडे लक्षपूर्वक पाहत होते. होय, तो इसम म्हणाला. तुमचं नाव धनंजय ना? हो, मीच धनंजय. मी तुम्हाला त्या मोटारीवरून ओळखलं. विजय हॉटेलच्या दारात ही मोटर उभी असलेली मी पाहिली. सकाळपासून ती तिथे उभी आहे. केरोबाच्या झोपडीचा पोलिसांनी ताबा घेतलाय, ते तुला माहीतच आहे, धनंजयांनी पुन्हा विचारले. त्या इस्मानं सभानाचा सुस्कारा सोडला. तुम्ही ते ओळखलेत तर? तो म्हणाला. होय, मी तिथेच होतो. पोलीस तिथे आलेले मी पाहिले, पण ते कशासाठी आले ते पाहण्यासाठी मी थांबलो होतो. तुझं केरोबाकडे काही काम होतं काय? त्यानं काही उत्तर दिलं नाही. धनंजयाने खिशातून सिगरेट काढली आणि तेही पेटवण्यास काडी ओढली. त्या प्रकाशात त्याचा चेहरा दृष्टीस पडला. तो काळसर वर्णाचा होता. त्याच्या भोवया काळाभोर आणि दाट होत्या. डोळे खोल गेलेले होते. चांगला मजबूत बांध्याचा होता. माझे केरोबाकडे काम होते आणि म्हणूनच मी तुमचा पाठलाग केला. पण माझा त्या केरोबाशी काही संबंध नाही. नसेल, तो म्हणाला, पण त्याच्या मृत्यूच्या रहस्याशी तरी तुम्ही संबंधित आहात ना?
होय, अचानक मला या भानगडीत पडावं लागलं. जे मी ओळखलं आणि म्हणून तुमचा पाठलाग केला. इथे तुम्हाला भेटायला आलो. धनंजय, तुम्ही माझं रक्षण केलं पाहिजे. रक्षण? धनंजय म्हणाले, यासाठी तुम्ही माझा पाठलाग केला असेल असं मला वाटत नाही. धनंजय, तुमच्या मदतीची मला आवश्यकता आहे. तुम्ही स्पष्ट बोललात तर बरं होईल. स्पष्ट सांगायला हरकत नाही. आज रात्री मी एका विशिष्ट हेतूने केरोबाच्या घराकडे गेलो होतो आणि म्हणूनच मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. कोणत्या हेतूने गेला होता? धनंजयने विचारलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, केरोबाचा खून करण्याच्या हेतूने मी तिथे गेलो होतो.